नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एज्युकल्चर मध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आहे कंबाईन 2023 चा. काय विचारले पहा, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरॉल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? मग लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्नाची डिमांड कुणाबद्दल आहे? आपल्याला किटोफेरॉल्स बद्दल. जर आपण किटोफेरॉल्सचा विचार केला तर हा आपल्याकडे एक थॅलोफाइटा आहे. जर हा थॅलोफाइटा असेल तर तो कोणत्या अल्गेच्या ग्रुपमध्ये आहे ते विचारलंय. मग मित्रांनो, किटोफेरॉल्स मध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट पाहायला मिळतात. जर किटोफिलॉल्स मध्ये क्लोरोफिल पिगमेंट असेल तर याचा कलर आपल्याला ग्रीन अल्गे टाइप पाहायला मिळतो किंवा हे वन ऑफ द ग्रीन अल्गे आहे. जर हे ग्रीन अल्गे असेल तर ग्रीन अल्गे आपण कुणाला म्हणतो मित्रांनो? क्लोरोफायटाला. सो क्लोरोफायटामध्ये आपल्याला क्लोरोफिल सापडतो म्हणून या ठिकाणी ग्रीन अल्गे, म्हणून किटोफेरॉल्स कशामध्ये पाहायला भेटतो? क्लोरोफायटा. जर आपण सियानोफायटाचा विचार केला मित्रांनो तर हे वन ऑफ द ब्ल्यू ग्रीन अल्गे आहेत. लक्षात घ्या, हे कोणते अल्गे आहेत? ब्ल्यू ग्रीन अल्गे, की ज्यांचं एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया आहे की जे नायट्रोजन फिक्सेशनला हेल्प करतात. तेच जर आपण रोडोफायटाचा विचार केला तर यामध्ये आपल्याला रेड अल्गे पाहायला भेटतात. जर आपण रेड अल्गे पाहिले मित्रांनो तर रेड अल्गेचा वापर ऍज अ कमर्शियल पर्पजने केला जातो. मग रेड अल्गे हे आपल्याला सगळे बॉटम ऑफ द सी मध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गे हे आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन साठी महत्वाचे असतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, आयोगाने तुम्हाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले दिसेल. आयोगाने याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. आणि जर आपण इथे प्रश्नाची डिमांड पाहिली तर तो किटोफेरॉल्स आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो? क्लोरोफायटा. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1. थँक्यू.